बघूया की खाल्ल्यानंतर समजा त्या रक्तामधली एक ग्लुकोजची पातळी एक नॅचरली वाढणार आहे, त्यात काही तसा बरोबर. अपायकारक नाही, पण नॅचरली एक वाढणार आहे आणि ती परत नॉर्मलला खाली आणण्यासाठी अमुक एक इन्शुलिन मला लागलं. ही माझी साधारण अवस्था आहे, नॉर्मल अवस्था आहे, ही निरोगी अवस्था आहे. हे आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये होत आहे. आता होतंय काय की आपण अनेकदा मोजताना हे ग्लुकोजच फक्त मोजतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या अनेक जण करत असतील की राईट, मग टेस्ट मॅन्युअल तुम्ही चेकअप करता, ग्लुकोजची लेवल मोजता. बरोबर. आम्ही लोकांना सांगतो मोजताना, तुम्ही जर माझ्याकडे आलात तर की ते इन्शुलिनची लेवल पण मोजा, कारण ती ग्लुकोजची लेवल नियंत्रित ठेवायला तुम्हाला किती इन्शुलिन लागलं हे महत्वाची गोष्ट आहे. राईट. म्हणजे एखादी 2 कार आहेत समजा, त्या दोन्ही 20 किलोमीटर पर आवरनी चालल्यात, म्हणजे बाहेरनं दिसताना स्पीड सेम आहे, पण एकीचं काहीतरी इंजिन मध्ये बिघाडे आणि त्याचं प्रचंड स्ट्रेसमध्ये इंजिन फारच ऍक्सेलेरेटर प्रेस करायला लागलाय, असं काही कल्पना करा. वर्ण बघताना तुम्हाला वाटेल सेम आहे, पण तसं नाहीये. तुम्ही जेव्हा त्याचं तिथे पडद्यामागे जसं बघता किंवा अंडर द हुड बघता, तसंच इथे इन्शुलिनची पातळी मोजली